नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्हाला सॉम जे आहे, सॉमचा पेपर झालेला आहे विंटर 2025 साठी. तर क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 च्या जे क्वेश्चन्स आहेत, आय थिंक सी बीट आणि बी बीट आहेत. ते त्याच्यामध्ये मॅक्सिमम पोरांना डाउट्स आहेत. म्हणजे त्यांना वर्ड वर्ड प्रॉब्लेम समजलेला नाही किंवा स्टेटमेंट जे दिलेलं आहे त्याच्यामधून गिवन डाटा काढता आला नाही. ठीक आहे. तर ह्या व्हिडिओचा मेन मोटिव्ह आहे की ते क्वेश्चन्स तुम्हाला समजून द्यावं आणि प्रिडिक्टेड काय आहेत आता नेक्स्ट जे सेमिस्टर तुमचं स्टार्ट होणार आहे त्याच्यावरच्या क्वेश्चन्स तुम्ही कसं टॅकल करायचं ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तर हा सॉमचा पेपर विंटर 2025 जस्ट झालेला आहे 27 तारीख. ओके, नोव्हेंबर 27 ला. तर हे क्वेश्चन नंबर ठीक आहे. तर हा क्वेश्चन नंबर 5 मधला सी बिट आहे. ओके. तर काय दिलेलं आहे, सॉलिड सर्क्युलर कॉलम दिलाय. पहिले सर्क्युलर कॉलम ड्रॉ करतो, त्याचा टॉप व्ह्यू ड्रॉ करतो. ओके. ओके. अ सॉलिड सर्क्युलर कॉलम ऑफ डायमीटर 150 म्हणजे ह्याचं डायमीटर किती आहे सॉलिडचं? 150 आहे. म्हणजे कॅपिटल डी ची किंमत किती आहे रे? 150 करेक्ट. कॅरीज अ व्हर्टिकल लोड. त्याचा मेन मोटिव्ह काय त्या कॉलमचा? इट शुड कॅरी अ व्हर्टिकल लोड. ठीक आहे. इट शुड कॅरी अ व्हर्टिकल लोड ऑफ 50 किलो न्यूटन. 50 किलो न्यूटन. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जे नोट होता तुम्हाला, दॅट इज आउटर एज ऑफ द कॉलम. आउटर एज ऑफ द कॉलम म्हणजे ते कुठं आहे? रेडियस वर आहे. ठीक आहे. सेंटर पासून तर ह्या आउटर एज पर्यंत डिस्टन्स म्हणजे काय राहते? रेडियस. करेक्ट आहे. हे माहित आहे तुम्हाला. म्हणजे रेडियसचा अर्थ डी/2 करे. रेडियसचा अर्थ आहे डी/2 म्हणजे हे 75. डी/2 चा अर्थ काय? 75 म्हणजे 150 डिवायडेड बाय 2 केला तर 75 येणार ते. करेक्ट आहे. कॅल्क्युलेट. आणि मॅक्सिमम पोरांना हा जे आहे 6 वाटला. ठीक आहे. 6 मॅक्सिमम आणि 6 मिनिमम. आतापर्यंत तुम्ही पॅरामीटर काढला का ते? 6 मॅक्सिमम आणि 6 मिनिमम असा नव्हता. ठीक आहे. तर ते आहे तुमचा सिग्मा मॅक्सिमम अँड सिग्मा मिनिमम. लक्षात ठेवा. हा वाले पॅरामीटर काढायचे होते कारण की हा टॉपिक जे आहे, हा क्वेश्चन युनिट नंबर 5 मधला विचारलेला होता. दॅट इज इट इज ऑन द क्वेश्चन बेस्ड ऑन टॉपिक डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेस. लक्षात ठेवा. डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेस वर आलेला क्वेश्चन आहे. ओके. चला आता पहिले गिवन डाटा बनवून घेऊ आपण. ठीक आहे. तर गिवन काय काय दिले? गिवन दिलेला आहे कॅपिटल डी इक्वल्स टू 150 कॅपिटल डी इक्वल्स टू 150 कस काय? कारण की सॉलिड सर्क्युलर कॉलम दिलाय. त्याचं सॉलिड म्हणजे एक डायमेन्शन राहतो, एक डायमीटर राहतो. कॅरीज अ व्हर्टिकल लोड. त्या व्हर्टिकल लोडला आपण काय म्हणतो? दॅट इज 50 किलो न्यूटन. पी न डिनोट करतो. 50 10 टू दी पॉवर 3 म्हणायला. 10 टू दी पॉवर 3 म्हणून ऍक्ट ॲट आउटर एज ऑफ द कॉलम, जे की मी स्केच मध्ये शो केलेलं आहे. कॅल्क्युलेट सिग्मा मॅक्सिमम आणि सिग्मा मिनिमम. ओके. तर इथं पॅरामीटर लिहून ठेवा, सिग्मा मॅक्सिमम आणि इथं सिग्मा मिनिमम. करेक्ट आहे. सोल्युशन. फर्स्ट स्टेप मध्ये आपल्याला रिक्वायरमेंट काय आहे? रिक्वायरमेंट पहिले एरिया काढून घ्या. एरियाचं रिक्वायरमेंट राहील. ठीक आहे. तर एरिया π/4 डी स्क्वेअर येईल सॉलिड सर्क्युलर साठी. π/4 इंटू डी स्क्वेअर. π/4 इंटू डी स्क्वेअर ची किंमत किती आहे? 150 चा स्क्वेअर. डी स्क्वेअर ची किंमत किती आहे? 150 चा स्क्वेअर. चला कॅल्क्युलेट करा तुम्ही. आफ्टर कॅल्क्युलेशन याची किंमत येईल 17622.5 स्क्वेअर. ठीक आहे. 17 म्हणजे 17,622.5 स्क्वेअर एवढं तुमचं काय राहणार आहे? एरिया राहणार आहे. ठीक आहे. नाही 17,662 आहे. सॉरी हा. 17,662 आहे. 17,662.5 आहे व्हॅल्यू. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा. आपण डायरेक्टली आता काय काढू शकतो? सिग्मा नॉट करू शकतो. आणि सिग्मा नॉटचा अर्थ काय रे? दॅट इज डायरेक्ट स्ट्रेस. ठीक आहे. डायरेक्ट स्ट्रेसची व्हॅल्यू काढू शकतो. दॅट इज पी बाय, सगळ्यांना माहित आहे. पी ची किंमत किती आहे? पी ची किंमत आहे 50 10 टू दी पॉवर 3 डिवायडेड बाय 17,662.5. 17,662.5. तर याचं कॅल्क्युलेशन करा. किती येईल हे? तर आफ्टर कॅल्क्युलेशन हे 2.83 येणार. किती? 2.83. आणि सगळ्याला माहित आहे
स्ट्रेस कशामध्ये मेजर करतो आपण? न्यूटन पर एम स्क्वेअर मध्ये मेजर करतो. ठीक आहे, न्यूटन पर एम स्क्वेअर मध्ये मेजर करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता आपल्याला रिक्वायरमेंट आहे झेडचा. ठीक आहे, सॉरी ह्याच्या अगोदर तुम्ही एम काढून घ्या. एम म्हणजे काय? मुवमेंट. ठीक आहे, मुवमेंट. आणि तुम्हाला माहिती आहे मुवमेंट साठी काय लागते? लोड इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. बट आता डिस्टन्स तुम्हाला काय घ्यावं लागेल? इसेंट्रिसिटी शुड बी इक्वल टू रेडियस. या केसमध्ये सगळ्यात महत्वाचं जे पॉइंट आहे किंवा पॅरामीटर आपण अज्युम करतो दॅट इज इसेंट्रिसिटी इक्वल्स टू रेडियस. कसं काय? कारण की सेंटर पासून ऍक्सिस ऑफ मेंबर पासून तर लोड पर्यंतचा डिस्टन्स म्हणजेच काय राहतो? इसेंट्रिसिटी. पण या केसमध्ये काय दिलेलं आहे? ते लोड आउटरेज ऑफ द कॉलम म्हणला, म्हणजे सेंटर पासून तर आउटरेज पर्यंतचा डिस्टन्स म्हणजे आर राहते, दॅट इज रेडियस, आणि विच इज इक्वल्स टू इसेंट्रिसिटी. ठीक आहे, विच इज इक्वल्स टू इसेंट्रिसिटी. तर इथं पी ची किंमत आहे 50 10 टू दी पॉवर 3 आणि इसेंट्रिसिटीची किंमत किती राहणार? रेडियस आहे, दॅट इज 75. दॅट इज 75. चला आता कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमचा व्हॅल्यू येणार 50 इंटू 10 टू दी पॉवर 3 इंटू 75. तर हे व्हॅल्यू येईल मित्रांनो 3.75 10 टू दी पॉवर 6 न्यूटन एम एम. 10 टू दी पॉवर 6 न्यूटन एम एम. नेक्स्ट पॅरामीटर कोणता लागणार आहे तुम्हाला? नेक्स्ट पॅरामीटर लागणार झेड. आणि झेडला आपण काय म्हणतो? सेक्शन मॉड्युलस. माहित आहे ना? इट इज सेक्शन मॉड्युलस. आणि सगळ्यांना माहित असेल सॉलिड साठी काय राहते सेक्शन मॉड्युलस? पाय बाय 32 डी क्यूब. पाय बाय 32 डी क्यूब. पाय बाय 32 डी क्यूब म्हणजे किती? 150 चा क्यूब. 150 चा क्यूब. ठीक आहे, पाय बाय 32 डी क्यूब 150 चा क्यूब. तर कॅल्क्युलेशन करा तुम्ही, तुम्ही पण कॅल्सी यूज करा. तर इथं व्हॅल्यू येणार 3.31 10 टू दी पॉवर 6. आणि ह्याचं युनिट काय राहते रे? ह्याचं युनिट राहणार एम एम क्यूब. ह्याचं युनिट काय राहील? एम एम क्यूब. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण डायरेक्टली हे व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो, दॅट इज सिग्मा बी. आणि सिग्मा बी ला काय म्हणायचं? बेंडिंग स्ट्रेस म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? बेंडिंग स्ट्रेस. आणि स्ट्रेसचा फॉर्म्युला आत्ताच लिहिले, तुम्हाला माहित असेल, दॅट इज एम बाय झेड. आणि एम ची किंमत 3.75 10 to the power 6 divided by 3.31 10 to the power 6. मग कॅल्क्युलेशन केल्यानंतर मित्रांनो आन्सर येईल तुमचं 1.13 हे व्हॅल्यू आला असेल तुमचं. समजा कोणी सॉल्व्ह केला असेल हा परफेक्टली, त्यांनी मॅच करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 6th, दॅट इज रिझल्टंट स्ट्रेसेस आपल्याला फाइंड आउट करायचे. आता रिझल्टंट स्ट्रेसेसचा अर्थ काय? रिझल्टंट स्ट्रेसेसचा अर्थ काय? इथं सिग्मा मॅक्सिमम आणि सिग्मा मिनिमम राहते. याला आपण काय म्हणतो? रिझल्टंट स्ट्रेसेस विच विल ऍक्ट ऍट द बेस ऑफ द कॉलम. ठीक आहे, तर याच्यासाठी नेक्स्ट स्लाइड घेतो मी. बघा, सिग्मा मॅक्सिमम ची किंमत काय राहणार? सिग्मा नॉट प्लस सिग्मा बी. ठीक आहे, आता सिग्मा नॉट ची किंमत किती आहे? सिग्मा नॉट ची किंमत आहे दॅट इज 2.83. ठीक आहे, 2.83 प्लस ह्याची किंमत आहे सिग्मा बी ची 1.13. 1.13. मग आफ्टर कॅल्क्युलेशन ह्याची किंमत येईल 2.83 मायनस प्लस 1.13. तर ह्याचं किंमत येईल मित्रांनो 3.96 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. ठीक आहे, आणि सिग्मा मिनिमम ची किंमत आहे सिग्मा नॉट मायनस सिग्मा बी. मग इथं 2.83 मायनस 1.13 इक्वल्स टू हे व्हॅल्यू येणार 2.83 मायनस 1.13 हे व्हॅल्यू येईल 1.7 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. आता दोन्ही व्हॅल्यूज पॉझिटिव्ह आहे म्हणजे कोणतं राहणार रे? स्ट्रेस कोणता जनरेट होणार? कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस जनरेट होणार. इथं पण कॉम्प्रेसिव्ह, इथं पण कॉम्प्रेसिव्ह. मग याच्यामध्ये टेन्शन दिसतो का? टेन्शन नाही. मग हा प्रॉब्लेम कोणता झाला तुमचा? नो टेन्शनचा झाला असेल. ठीक आहे, नो टेन्शनच आहे, कारण की याच्यामध्ये मॅक्स ते दोन व्हॅल्यूज आहेत मिनिमम आणि मॅक्सिममच्या व्हॅल्यूज ते कॉम्प्रेशन मध्ये आलेले आहेत.
तर अशा पद्धतीनं तुम्हाला 6 मार्काचं क्वेश्चन डील करायचं होतं बघा, स्टेप बाय स्टेप. 6 स्टेप झालेत का? मी काय केलं, फर्स्ट याच्यामध्ये एरिया काढला, सिग्मा नॉट काढला, एम काढला, झेड काढला, सिग्मा बी काढला. त्याच्यानंतर रिझल्टंट स्ट्रेसच्या दोन व्हॅल्यूज काढलेल्या आहेत. रिझल्टंट स्ट्रेसच्या दोन व्हॅल्यूज आहेत, सिग्मा मॅक्झिमम आणि सिग्मा मिनिमम. समजा फर्दर तुम्हाला डायग्राम विचारला असेल कोणतं, दॅट इज शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्रामचा. आपल्याला माहिती आहे सिग्मा मॅक्झिमम कुठं काढतो, राईट हँड साइडला, आणि त्याची किंमत किती आहे सिग्मा मॅक्झिममची, दॅट इज 3.96 आणि सिग्मा मिनिममचे आहे 1.7 आणि हा पूर्ण जे स्ट्रेस एरिया आहे ते पॉझिटिव्ह मध्ये राहील आणि ह्याला आपण काय म्हणतो, स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. आणि हा डायग्राम कशामध्ये मेजर करतो, न्यूटन पर एम स्क्वेअर मध्ये मेजर करतो. ठीक आहे. समजा तुम्हाला विचारलं असेल असं काढायचं, म्हणजे विचारलेलं नव्हता, तर तुम्हाला इथपर्यंतच काढायचं होतं, दॅट इज रिझल्टंट स्ट्रेसेस काढायचे. ठीक आहे. तर हा क्वेश्चन जे वर्ड प्रॉब्लेमचं दिलेलं आहे असं तुम्हाला डील करायचं होतं. आता ज्यांनी सॉल्व्ह केले त्यांनी क्रॉस चेक करून घ्या, व्हॅल्यूज बरोबर आलेत का. ठीक आहे. तर आय थिंक हा वाला क्वेश्चन तेवढं कॉम्प्लिकेटेड नव्हता जेवढं तुम्ही करून घेतलेत. मी सांगितला होता, आपल्या ऑफलाईन स्टुडंट्सला पण सांगितला होता, की 2-3दा क्वेश्चन रीड करा आणि त्याच्यामध्ये डाटा काय दिलेला आहे किंवा स्टेटमेंट काय दिले ते एकदा व्यवस्थित समजून घ्या. त्याच्यानंतर गिवन डेटा प्रिपेअर करा. बघा प्रॉब्लेम मध्ये काय राहतो, प्रॉब्लेम मध्ये जे दिलेला क्वेश्चन मध्ये तुमचा आन्सर लपलेला राहतो, पण तुम्हाला ते समजून घेऊन गिवन डेटा प्रिपेअर करून सोल्युशन काढायचं राहतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा वाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचो. आता नेक्स्ट क्वेश्चन घेतो, जे की 6व्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारलेला होता. ओके. चल बघा, आता हे क्वेश्चन नंबर 6 मध्ये बी बीट सगळ्यांना अवघड गेला असेल. आता ज्यांनी अभ्यास नाही केला सगळ्यांना पेपर अवघडच गेला असेल, ते वेगळी गोष्ट आहे. बट ज्यांनी अभ्यास केला, प्रामाणिकपणे दाखवलेला आहे स्टडीज मध्ये, तर त्यांच्यासाठी हे जे क्वेश्चन आहे ते व्हेरी क्रुशियल राहणार फॉर गेटिंग आउट ऑफ मार्क्स. ओके. तर बघा काय दिलेलं आहे, तर सेकंड क्वेश्चन मध्ये कॅन्टिलिव्हर बीम ऑफ सॉलिड सर्क्युलर क्रॉस सेक्शन. सॉलिड सर्क्युलर क्रॉस सेक्शन म्हणले. ठीक आहे. तर कॅन्टिलिव्हर बीम काढून घेऊ. ठीक आहे. तर हा या टाईपचं कॅन्टिलिव्हर बीम राहील ते, आणि त्याचं क्रॉस सेक्शन जे आहे ते सर्क्युलर राहील, आणि याचा लेंथ जे आहे, लेंथ 3 मीटर आहे. लेंथ किती राहणार, 3 मीटर आहे. आणि लोडिंग दिलाय का, हा इथं कॅन्टिलिव्हर वर एक पॉइंट लोड ठेवला, पॉइंट लोड ऍट फ्री एंड, आणि ते अमाऊंट किती आहे, ते अमाऊंट आहे 35 किलो न्यूटन. अमाऊंट किती राहणार, 35 किलो न्यूटन. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय दिलं तुम्हाला, इफ द मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस इन टेन्शन और कॉम्प्रेशन इज नॉट टू एक्सीड. ठीक आहे. इन टेन्शन और कॉम्प्रेशन इज नॉट टू एक्सीड 125 न्यूटन पर एम स्क्वेअर, डिटरमाइन द डायमीटर ऑफ द बीम. ठीक आहे. डिटरमाइन द डायमीटर ऑफ द बीम. तर हा जे क्वेश्चन आहे, हा जे क्वेश्चन हे कशावर बेस्ड आहे, तुमच्या बेंडिंग स्ट्रेसच्या चॅप्टरवर बेस्ड आहे. बेंडिंग स्ट्रेसच्या चॅप्टरवर किंवा युनिट टॉपिक म्हणा, आणि ते टॉपिक आपण कोणत्या युनिट मध्ये शिकलेलं आहे, युनिट नंबर 4 मध्ये शिकलेला आहे. आणि इथं तुम्हाला कंपल्सरी कोणतं इक्वेशन किंवा फॉर्म्युला यूज करावा लागेल, फ्लक्झरल फॉर्म्युलानेच करायचं होतं. फ्लक्झरल फॉर्म्युलानेच करायचं होतं. ठीक आहे. चला आता मी इथं सॉल्व्ह करतो गिवन मध्ये. ठीक आहे. गिवन मध्ये काय काय दिलं तुम्हाला, गिवन मध्ये आहे सॉलिड सर्क्युलर क्रॉस सेक्शन, आणि लेंथ दिलेला आहे, लेंथ 3 मीटर आहे, म्हणजे 3000 mm. ठीक आहे. 3000 mm. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, लोड दिलाय, डब्ल्यू ची किंमत आहे 35 किलो न्यूटन. ठीक आहे. मग 35 10⁻³ न्यूटन. ठीक आहे. 35 10⁻³ न्यूटन. आणि नेक्स्ट आहे, हा मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस म्हणजे सिग्मा बी ची किंमत दिलेली आहे, दॅट इज 125 न्यूटन पर एम स्क्वेअर. ठीक आहे. हिंट दिलाय, नॉट टू एक्सीड म्हणलं तर तुम्हाला ते व्हॅल्यू इक्वेट करायचं आहे. ठीक आहे. सिग्मा बी ची व्हॅल्यू ऍज अ मॅक्सिमम लिमिट जे आहे ते 125 घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं कॅपिटल डी ची किंमत काढायचं होतं. ठीक आहे. सोल्युशन युजिंग
फ्लक्चरल फॉर्म्युला, using flexural formula, that is m by I equals to sigma b by y equals to e by r. ठीक आहे, ई बाय आर. तर मी मॅक्सिमम स्टुडंटला सांगितलं होतं क्वेश्चन जे आहे ते दोन रेशोज वरच मॅक्सिमम क्वेश्चन्स विचारतात. हे वालं अनप्रिडिक्टेबल आहे किंवा आपण सांगू शकत नाही. एकच क्वेश्चन मला दिसला होता पेपर मध्ये प्रिव्हियस मध्ये. तुम्ही रिव्हिजन सेशन मध्ये पण समजा माझा व्हिडिओ व्ह्यू केला असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही हे वाला क्वेश्चन जे की रेडियस ऑफ कर्वेचर वर डिपेंड असलेला क्वेश्चन मी घेतला होता आणि सॉल्व्ह पण केला होता. ओके, तर इथं बघा m इक्वल तर m बाय I equals to sigma b by y or sigma b equals to m divided by I by y आणि हिलाच आपण काय म्हणतो m by z. आत्ताच जस्ट लेटेस्ट सॉल्व्ह केलेलं होतं. ठीक आहे, आता इथं z ची किंमत कॅल्क्युलेट करायची पाय बाय 32 इंटू डी क्यूब. आता हे सॉलिड सर्क्युलर क्रॉस सेक्शन साठी काय येणार झेड ची किंमत पाय बाय 32 इंटू डी क्यूब आणि इथं मोमेंट जे आहे ते मोमेंट राहणार तुम्हाला डब्ल्यू इंटू एल. कारण की पॉइंट लोड ऍट फ्री एंड साठी आपण एसएफडी बीएमडी मध्ये पण बघितला होता. पॉइंट लोड ऍट फ्री एंड साठी आपण काय युज करतो फॉर्म्युला डब्ल्यू इंटू एल. आता डब्ल्यू ची किंमत किती आहे 35 10 टू दी पॉवर 3 आणि लेंथ आहे 3000. लेंथ आहे 3000. तर ह्याची किंमत येईल मित्रांनो 35 म्हणजे 105 10 टू दी पॉवर 6 न्यूटन एम एम येईल. ठीक आहे, 10 टू दी पॉवर 6 न्यूटन एम एम येणार. ठीक आहे, आता 125 आहे आपल्याकडं बेंडिंग स्ट्रेस. 105 इंटू 10 टू दी पॉवर 6 हे मोमेंट आहे आणि इथं पाय बाय 32 डी क्यूब. मग आता इथं डी क्यूब काढायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, तर डी क्यूब साठी एका साईडला ठेवाय 32 वर जाईल म्हणजे 105 10 टू दी पॉवर 6 इंटू 32 डिवायडेड बाय 125 पाय डिवायडेड बाय 125 पाय. ह्याची किंमत येईल 105 105 ना इंटू 32 तर 125 इंटू 3.1 एकच मिनिट मित्रांनो कॅल्क्युलेशन करतो आणि आन्सर सांगतो. ठीक आहे, ऍक्च्युली माझ्याकडे कॅल्सी नाही तर ह्याच आय थिंक हे व्हॅल्यू जे आहे फॉर डी साठी इझिली फाइंड आउट करू शकता आणि याची किंमत आय थिंक 194 टू 203 पर्यंत समथिंग हे व्हॅल्यू दिसणार तुम्हाला. ठीक आहे, कॅल्क्युलेट करा याच रेंज मध्ये इझी येणार आहे. आय थिंक 194 टू 203 पर्यंत हे व्हॅल्यूज व्हॅरी होणार डिपेंड्स ऑन तुम्ही किती पॉईंट घेतात. कारण की क्यूब रूट आहे, क्यूब रूट इझिली फाइंड आउट करू शकता. आन्सरचं इम्पॉर्टन्स इथं आहे बट त्याच्या अगोदर तुम्हाला हा स्टेटमेंट म्हणजे वर्ड प्रॉब्लेम कळायला पाहिजे. ठीक आहे, तरच तुम्हाला सॉल्व्ह करता येत होतो. मॅक्झिमम स्टुडंट्सला हा वाला पण क्वेश्चन डिफिकल्ट गेलेला आहे. बाकीचे काय एसएफडी बीएमडी आहेत. ठीक आहे, आणि याच्यामध्ये पण आणि सगळ्यात महत्वाचं ह्या सी क्वेश्चन मध्ये पण तुम्हाला डाऊट होता. ठीक आहे, मॅक्झिमम पोरं मला मेसेज केले होते सर हा वाला क्वेश्चन अवघड गेला. बघा हे पण क्वेश्चन कशावरती विचारलेला आहे मॅक्सिमम अँड मिनिमम स्ट्रेसेस वर विचारलं म्हणजे सिग्मा मॅक्सिमम सिग्मा मिनिमम. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एरिया झेड वगैरे काढता येतात. हॉलो सर्क्युलर आहे तर एरिया काय येणार पाय बाय 4 डी स्क्वेअर मायनस स्मॉल डी स्क्वेअर आणि त्याच्यानंतर झेडची किंमत येईल. झेडची किंमत फॉर हॉलो साठी काय येईल पाय बाय 32 डी टू दी पॉवर 4 मायनस स्मॉल डी टू दी पॉवर 4 डिवायडेड बाय स्मॉल डी टू दी पॉवर 4 डिवायडेड बाय कॅपिटल डी. हा वाला फॉर्म्युला यूज करून तुम्हाला झेड ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. त्याच्यानंतर मोमेंट बघा सगळ्यात महत्वाचं मोमेंट काढण्यासाठी लोड आणि त्याचा डिस्टन्स पाहिजे आणि त्या डिस्टन्सलाच आपण काय म्हणतो इसेंट्रिसिटी. मॅक्सिमम पोरांना इसेंट्रिसिटी नाही दिल्या म्हणून समजून हा क्वेश्चन सोडून टाकलेला होता. बट इथं ई ची किंमत किती दिली 400 mm. डायरेक्टली तर डिस्टन्स कारण की मोमेंट फाइंड आउट करताना आताच बघा इथं मोमेंट फाइंड आउट करताना काय पाहिजे लोड इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. ठीक आहे, मग एम ची किंमत फाइंड आउट करण्यासाठी पी इंटू ई यूज करतो. पी ची किंमत होता 20 आणि ई ची किंमत होता 400. ठीक आहे,
आणि डायरेक्टली तुम्हाला सिग्मा मॅक्सिमम सिग्मा मिनिममच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायची होती. एवढंच विचारलं. एकदम सोपा बेसिक क्वेश्चन होता. ह्याच्यामध्ये पण मॅक्सिमम पोरांना डाऊट होता आणि ते पोरांनी सोडून टाकला आणि याच्यामुळे तुम्हाला आय थिंक जे ज्यांना कन्फ्युजन होतं आणि ज्यांनी एक्सपेक्ट करत होते 70 आउट ऑफ 70, पण त्यांना ह्या क्वेश्चनमुळं किंवा ह्या कन्फ्युजनमुळं ते भेटणार नाही. ठीक आहे. तर या क्वेश्चन्स कसे टॅकल करायचे तुम्हाला समजलं असेल. तर गिव्हन डेटा सगळ्यात महत्वाचा आहे आणि इथून आय थिंक तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम्स येणार आहेत मॅक्सिमम केसेसमध्ये. आणि काही बेसिक बेसिक बारीक बारीक गोष्टी जे क्वेश्चन मध्ये दिलेला असेल तर त्याला हुडकून तुम्हाला त्या व्हॅल्यूजचं सोल्युशन तुम्हाला फॉर द गिव्हन क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. चला आता तुम्ही तर सुट्ट्या एन्जॉय करत असाल. आता डायरेक्ट 15 डिसेंबरला आपण भेटू ऑफलाईन क्लासमध्ये. तर एक अनाउन्समेंट करायचं तुमच्यासाठी. आपले ऑफलाईन क्लासेस ठीक आहे बाबानगरमध्ये आहेत. राजेश सर्स अकॅडमी फॉर पॉलिटेक्निक अँड इंजिनिअरिंग. ज्यांना ऑफलाईन बॅचेस जॉईन करायचे आहेत त्यांनी ऑफलाईन बॅच जॉईन करू शकता. 1 डिसेंबर पासून किंवा आजपासूनच आम्ही कॉलिंग करायला सुरुवात करणार आहे. आणि ज्यांनी इच्छुक आहेत आणि तुम्ही रिव्ह्यूज घेऊ शकता. मी कसं शिकवतो आता पुढच्या सब्जेक्ट जे आहेत फर्स्ट इयर साठी मी मेकॅनिक्स घेणार आहे, अप्लाइड मेकॅनिक्स. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सेकंड इयर साठी इस्टिमेट हायड्रोलिक्स ते घेणार आहे. ऑल सब्जेक्ट आहेत आपल्याकडं. बट मी जे सब्जेक्ट शिकवतो ते तुम्हाला सांगाय इस्टिमेट आणि हायड्रॉलिक्स. त्याच्यानंतर थर्ड इयरचं तुमचं DRS. ठीक आहे. या सगळ्या प्रॉब्लेमॅटिक सब्जेक्ट मी डील करणार आहे. आता तुम्ही बघितलं असाल मी किती व्यवस्थित आणि इझी वे मध्ये सॉल्व्ह करून दिलेलं आहे. तर अशा पद्धतीनेच आपल्या ऑफलाईन क्लासेसमध्ये पण तुम्हाला एन्व्हायरमेंट भेटणार, सराउंडिंग भेटणार, जेणेकरून तुमचं जे प्रिपरेशन्स आहेत किंवा स्टडीज आहेत त्याला बूस्ट भेटेल. ओके. तर 15 डिसेंबर पासून जेव्हा तुमचा कॉलेज स्टार्ट होईल तेव्हापासून आपल्या क्लासेस स्टार्ट होणार आहेत. ज्यांना कोणाला इन्क्वायरी करायचं असेल आपल्या क्लासच्या रिलेटेड किंवा ट्युशन जॉईन करायचं असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता किंवा डायरेक्ट मेसेज करू शकता. नंबर तर दिला असेल बट इथं लिहून घेतो तुम्हाला 9665803062. आणि या वेळेस पण आपल्या अकॅडमीचा रिझल्ट येणार आहेत जे की तुम्ही बघणार आफ्टर युअर फायनल रिझल्ट. आणि तुम्ही रिव्ह्यूज घ्या फायनल इयरच्या स्टुडंट्सला सिव्हिल सिव्हिल असू द्या मेकॅनिकल असू द्या. ठीक आहे. तर आपल्या अकॅडमीचे स्टाफ जे आहे ते मॅक्सिमम प्रिपरेशन करून घेईल कारण की तुमच्याकडून आउटपुट काढायचे. ठीक आहे. कारण की तुमचा रिझल्ट मॅटर करतो आमच्या अकॅडमीला. ओके. आणि तुमच्या फ्युचरला पण ते फायदा होईल कारण की इंजिनिअरिंग कॉलेजेस व्यवस्थित भेटतात तुम्हाला. ठीक आहे. तर आमचं एकच मोटिव्ह आहे की तुम्हाला व्यवस्थित शिकवा, एकदम इझी वेने शिकवा ना जास्त करून मॅक्सिमम पर्सेंटेज कसं घेता येतात आणि विथ प्रॉपर नॉलेज ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न आमच्या अकॅडमी थ्रू करणार आहे. ठीक आहे. अजून एक अनाउन्समेंट करणार आहेत मी. आता ह्या जे सेमिस्टर स्टार्ट होईल त्याच्यामध्ये पण तुम्हाला साइट व्हिजिट राहणार आहेत बघा. एक इसापूर डॅम आणि आपण जायकवाडीचं प्लॅनिंग करत आहेत. तिथं आपल्याला जायचंय साइट व्हिजिट साठी. बघा कसं राहतो मित्रांनो बुक मधला स्टडी आणि प्रॅक्टिकल स्टडी मध्ये दोन्ही याच्यामध्ये फरक राहतो. बुक मधला जे की जनरल आहेत गोष्टी क्वेश्चन्स दिलेले राहतात, प्रॉब्लेम दिलेले राहतात आणि तुम्ही सॉल्व्ह करतात डिपेंडिंग अपॉन द स्टेप्स वगैरे यूज करून किंवा फॉर्म्युलेज यूज करून. बट ऍक्च्युअल साईटवर जे काम करायचं आहे तुम्हाला किंवा ते पॅरामीटर्स कोणत्या कोणत्या यूज होतात साईटवर ते इम्पॉर्टंट आहे ना तुमच्यासाठी. ठीक आहे. तर मी गेल्या सेमिस्टरला किंवा ह्या विंटरच्या सेमिस्टरला मी एक व्हिजिट दिला होता रावणगावला. ठीक आहे. त्या डॅमला व्हिजिट दिला होता. मग सर जे होते आमचे इंजिनियर साहेब जे होते ते सगळं एक्सप्लेन केलं. जिओटेकचे काही कन्सेप्ट एक्सप्लेन केलेले आहेत त्यांनी. ठीक आहे. सर्वेचे काही कन्सेप्ट एक्सप्लेन केलेले आहेत. मॅक्सिमम पोराला त्याचा फायदा झालाय आणि त्यांना समजल्या त्या कन्सेप्ट. म्हणजे ह्याच्यामुळे काय होतं तुम्हाला शासनाच्या कामामध्ये किंवा गव्हर्नमेंट जॉब्स मध्ये इंटरेस्ट जनरेट होतो. मग माझं जे ऍडवाइस आहे किंवा मी हेल्प करतो स्टुडंटला किंवा ट्राय करतो की त्यांनी मॅक्सिमम प्रिपरेशन किंवा त्यांचं जे प्रिपरेशन आहे गव्हर्नमेंट जॉबच्या याच्यावर बेसिसवर राहावं. ठीक आहे. ते पॉइंट ऑफ व्ह्यू वर राहावं आणि मॅक्सिमम आउटपुट त्या स्टुडंट मधून काढावं. ठीक आहे. तर व्हिजिट मुळे काय होणार ह्या कन्सेप्ट पूर्ण क्लिअर होणार तुमच्या आणि आपण मॅक्सिमम व्हिजिट देण्याचा प्रयत्न करू. स्ट्रक्चरल डिझाईनच्या व्हिजिटला म्हणा किंवा रेसिडेन्शियल बिल्डिंग्स म्हणा, कमर्शियल बिल्डिंग्स म्हणा किंवा डॅम्स वगैरे. आणि एक आपण रेल्वे डिव्हिजनला पण एक व्हिजिट देणार आहेत. मेकॅनिकलच्या स्टुडंटसाठी रेल्वे डिव्हिजनला व्हिजिट देणार आहेत. कारण की त्यांचे
इंजिन्स वगैरे कसे वर्क होतात, त्यांचा वर्क प्रोसेस काय ते वगैरे सगळं बघण्यासाठी आपण रेल्वे डिव्हिजनला व्हिजिट देणार आहेत. ठीक आहे. आपले इंजिनियर साहेब त्यांनी परमिशन घेणार आहेत आणि परमिशन होपफुली आपल्याकडूनच लागल, 100% लागल. ठीक आहे. तर आपण ते व्हिजिट कंप्लीट करू आणि सक्सेसफुल करू, जेणेकरून तुम्हाला भरपूर फायदा होईल इन युअर स्टडी किंवा इन युअर प्रिपरेशन. ठीक आहे. थँक यू. काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही विचारू शकता. माझा मोबाईल नंबर आहे. आणि अजून काही क्वेश्चन्स तुम्हाला अवघड गेले असेल तर ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आपल्या YouTube चॅनलमधून करू. ठीक आहे. तर आपल्या YouTube चॅनल मॅक्सिमम शेअर करा, जेणेकरून त्याला फायदा होईल. आपल्या YouTubeवर वीकली 2-3 व्हिडिओज पडणारच आहेत. ठीक आहे. फॉर अपकमिंग सेमिस्टर समरसाठी. ठीक आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फ्रेंड सोबत शेअर करा. ओके. थँक यू.